फोटो स्टुडिओ आणि या स्पर्धेच्या आपण समर्थ बेकरी या सर्व दानशूरदाता सिल्वर स्टोन अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्व दानशूरदात्यांचा आभार मानूया आणि वळूया सामन्याकडे. पहिला अंक पाहायला मिळतोय पहिल्या फेरीतील चौथा सामना कोपरोली उरण आणि पनवेल सोसायटी आणि धावतं वर्णन ऐकवतील पुन्हा एकदा नरेंद्र भगत सर नांदगाव यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद सागर. धन्यवाद सागर. तो तमाम क्रिकेट प्रेमियों का फिर एक बार सरपंच ट्रॉफी उसबली खुर्द के इस 2019 के मंजर की तीसरी वजनी पहले दौर का चौथा मुकाबला बिल्कुल लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना चाहते थे, कैच क्या भी नहीं कर पाए यहाँ पर पनवेल सोसाइटी विपक्ष उरण कोपरोली के बीच का यह मुकाबला. टॉस का फैसला है पनवेल सोसाइटी के पक्ष में. पहले फील्ड करना पसंद किया, आमंत्रित किया बल्लेबाजी करने के लिए उरण कोपरोली क्रिकेट टीम को. बिल्कुल गेंदबाजी के लिए संतोष पवार को हम देख पा रहे, तो संतोष कोवर जिनको हम देख पा रहे, बिल्कुल नितेश म्हात्रे और अभय म्हात्रे इस समय बल्लेबाजी के लिए बिल्कुल इस मैदान के ऊपर राइट आर्म ओवर द विकेट ऑन साइड में एग्जीक्यूट किया, पावर जनरेट किए. दैट इज द ह्यूज सेक. बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को कनेक्ट किया और स्लॉक स्वीप किया 6 रनों के लिए. तो इस छक्के की मदद से बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर 9 रन दिखाई दे रहे. तो ये तीसरी वजनी में हमने पिछले मुकाबले में केतन महर का एक आक्रामक रवैया देखा जिन्होंने इस प्रतियोगिता की. ये देखिए कवर्स के ऊपर से खेलना चाहते थे, 30 गज के क्षेत्र के बस 2 गज आगे गेंद गिरी, सिंगल डबल में यहाँ पर कन्वर्ट होते. टोटल की बात करेंगे तो 11 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए उरण कोपरोली और पनवेल सोसाइटी के बीच का ये तगड़ा मुकाबला इसलिए कहूंगा क्योंकि एक पनवेल तहसील की टीम तो दूसरी उरण तहसील की टीम इस सरपंच ट्रॉफी 2019 यानी 2019 के इस शानदार पर्व में पहले दौर का चौथा मुकाबला यहां पर खेल रहे. पावर सर्कल का यह पहला ओवर बिल्कुल तीसरी गेंद के ऊपर छक्का दिखाया था बल्लेबाज नितेश म्हात्रे ने ओवर द विकेट. ये देखिए ऑफ ड्राइव खेला है शानदार तरीके से, काफी तेज गति के साथ गेंद ट्रैवल हो रही 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे मास्टर. तो सीमित ओवर के क्रिकेट में किस प्रकार के स्फोटक का शुरुआत दिलाई जाती है, बिल्कुल नितेश म्हात्रे यहाँ पर दर्शा रहे. एक चौवा, एक छक्का और एक बार बिल्कुल और एक बार ये गेंद 6 रनों के लिए. गावदेवी क्रिकेट संघ उसरली गावाचा, गावदेवी क्रिकेट संघ उसरली गावाचा, विश्वास भगत आयोजक या सरपंच चषकाचा, विश्वास भगत आयोजक. धन्यवाद डीजे मास्टर. तो पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 छक्के 1 चौके की मदद से 21 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके. हितेश म्हात्रे ने काफी स्फोटक बल्लेबाजी की है. जिस प्रकार की फ्लाइंग स्टार्ट की जरूरत थी उस प्रकार का कंस्ट्रक्शन यहाँ पर जरूर किया है. इस पहली ओवर में 21 रन जुटाते हुए संकेत दिया है कि आने वाले ओवरों में किस प्रकार से जमकर बल्लेबाजी कर सकते, किस प्रकार तगड़े स्ट्रोक दागने की उनके अंदर क्या एबिलिटी है, क्या क्षमता है. और उसी क्षमता का परिचय दिया गेंदबाज संतोष कुंवर को. तो बिल्कुल दूसरे उसबली विलेज एंड की ओर से नए गेंदबाज अजय मकास को यहाँ पर मोर्चे पे लगाया जा चुका है. दूधिया रोशनाई के पुख्ता इंतजाम में ये ट्रॉफी. ये देखिए बैकफुट पर गए, करारा स्ट्रोक यहाँ पर जड़ा है, लेकिन तारीफ करूंगा मैं इस सोसाइटी क्रिकेट टीम के उस शॉर्ट कवर के क्षेत्ररक्षक की जिसने लंबी दौड़ लगाई हरीश ने और उस कैच को कैरी किया. पहला विकेट का पतन उरण कोपरोली क्रिकेट टीम का. डीजे
धन्यवाद डीजे मास्टर। तो पहली ओवर में 21 रन आने के पश्चात इस प्रकार के विकेट को चटकाना जो काफी खतरनाक साबित हो रही थी पार्टनरशिप, उस पार्टनरशिप को ब्रेक करना एक प्राथमिकता थी सोसाइटी पनवेल क्रिकेट टीम की और सफलता दिलाई अजय मकास इस गेंदबाज ने। बिल्कुल गेंद को कैरी किया था क्षेत्ररक्षक के द्वारा। पहली सफलता यहां पर जरूर नए बल्लेबाज प्रीतेश पाटिल इस समय जुट चुके हैं, लेकिन हितेश म्हात्रे ये देखिए ऑन साइड में जगह बनाई स्ट्रोक के लिए, वन बाउंस सीमा रेखा को लांग पाई है। तो 4 रन यहां पर जरूर जुड़ते हुए 25 रन स्कोर कार्ड के ऊपर बल्लेबाज इस समय थे हितेश म्हात्रे। धन्यवाद डीजे मास्टर। तो हितेश म्हात्रे काफी बेहतरीन टच में यहां पर दिखाई दे रहा है। दूसरी ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट चटकाई थी, लेकिन जैसे स्ट्राइक चेंज हुआ चौवे के साथ आपने आक्रामकता दिखाई, यहां पर कट किया गेंद को, थोड़ी सी मिसफील्डिंग, हड़बड़ाहट जरूर वहां पर हुए थे, फंबल हुए थे क्षेत्ररक्षक, सिंगल डबल में यहां पर कन्वर्ट की। तो इस दुक्के के साथ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं। बिल्कुल हमारे रेगुलर स्कोरर जो कि उमेश भोई इस समय जलपान के लिए चला प्रस्थान कर चुके हैं। तो महेंद्र भगत उनका काफी अच्छी तरह से रोल यहां पर अदा करते हुए, महेंद्र पाटिल यहां पर अपना रोल अदा करते हुए बतौर स्कोरर का हर एक बारीकी के साथ। अब बिल्कुल डीजे ऑपरेटिंग के लिए सागर मांडवकर एक बेहतरीन कमेंटेटर, इस बीच काफी ताबड़तोड़ कलाइयों का उपयोग किया, कवर को भेदा 4 रनों के लिए। करून तयारी सकाळचे पारी। इस बीच सम्माननीय विजय जी पाटिल साहब गोल्डन ग्रुप पनवेल यहाँ पर तशरीफ लाए। स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से सरपंच ट्रॉफी 2019 के इस पर्व में। ये देखिए स्टीयर्ड किया है, कवर्स को भेदा, इस बार सफाई के साथ गेंद को निकाला, काफी तेज गति के साथ गेंद ट्रैवल कर रहे हैं, कलाइयों में दम है उनका। उद्या गाडीचोर थारे नाव सांग फिरायला येशील का, हे करून तयारी। धन्यवाद डीजे मास्टर। गेंदबाज को किस प्रकार से डोमिनेट किया जाता है बिल्कुल हितेश म्हात्रे यहाँ पर दर्शा रहा है, न कि आड़े बल्ले से खेल बल्कि बैकफुट पर जाकर जो पंच उन्होंने लगाया बैकफुट पंच काबिल तारीफ था। ये देखिए फिर एक बार स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद काफी तेज गति से उसी एरिया में ट्रैवल हो रही जो कि वैकेंट है, क्योंकि एक्स्ट्रा कवर का क्षेत्ररक्षक और शॉर्ट कवर का क्षेत्ररक्षक 30 गज के घेरे के अंदर है, उनको भेदना प्राथमिकता थी। और बैक टू बैक ये तीसरा चौवाता हुआ डीजे। काल भेटली र मन पटली र साऱ्या गावात बोंब उठली र मामाची ही मीना, और मामाची ही मीना, और मामाची ही मीना न सारखी मोबाईल करतई मना, और मामाची ही मीना। 10 गेंदे और 38 रनों की सागर शानदार पारी यहाँ पर पनप रही है हितेश म्हात्रे के बल्ले से। जिस प्रकार का विश्वास कप्तान उनके ऊपर जताते हैं और बिल्कुल विकेट के चारों तरफ उन्होंने रनों की चौवों की झड़ी सी लगाई है, किसी भी गेंद की मेरिट को परख रहे, फुलर लेन की गेंदों को ऑन साइड में लॉन्ग ऑन के ऊपर से एग्जीक्यूट कर रहे, शॉर्ट पिच गेंदें जो भी थी ऑफ स्टंप के सीध में की थी, उन गेंदों को बैकफुट पर जाकर कलाइयों का उपयोग करते हुए 3 बैक टू बैक चौवे यहां पर जरूर दागे थे हितेश म्हात्रे ने। तीसरे गेंदबाज के रूप में बिल्कुल मोर्चे पर हरीश, पनवेल सोसाइटी विपक्ष ओवन कोपरोली के बीच का मुकाबला। टॉस जीतकर पहले फील्ड करने का फैसला किया था, न्योता दिया था बल्लेबाजी करने के लिए। बिल्कुल उस न्योते को, उस मौके को दोनों हाथों से बटोरा है हितेश म्हात्रे ने। पहली गेंद थी तीसरी ओवर की, अच्छी गेंद शॉर्ट ऑफ गुडलैंड की थी, थोड़ी सी टेक ऑफ की वेरिएशन दिखाने की कोशिश कर रहे गेंदबाज, क्योंकि पिछले 2 ओवर में जो कुछ हुआ, पहले ओवर में 18 रन जो लुटाए थे तो दूसरे ओवर में 18 रन लुटाए थे। ये देखिए ऑन साइड में जगह बनाई है, नो मैंस लैंड में गेंद बिल्कुल
सिंगल डबल में यहाँ पर कन्वर्ट होती हुई अच्छा मादा दिखा रहे, रनिंग बिटवीन द विकेट, विकेटों के बीच काफी तेज दौड़ रहे, तेज तर्राक स्ट्रोक लगा रहे, यानी कि पूरी तरह से डोमिनेट करने का जो मौका यहाँ पर उपलब्ध करा के दे रहे हैं। ये देखिए ऑफ स्टंप के ऊपर ज्यादा सफल हुए थे, स्लॉक स्वीप करना चाहते थे, स्क्वायर लेग देख रहे थे, लेकिन गेंद थोड़ी सी टेक ऑफ हुई, गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं। एक डॉट गेंद यहां पर जरूर आते हुए हरीश के इस तीसरी ओवर की तीसरी गेंद में राउंड द विकेट। ये देखिए ऑफ स्टंप के सीध में बिल्कुल इस गेंद को डिलीवर्ड किया था, एंगल बनाना चाहते थे, बिल्कुल थोड़ी सी दिशा से भटके यहां पर और एक वाइड गेंद की समाप्ति। टोटल मूव्स ऑन 42, बिल्कुल यहाँ पर 42 रनों के ऊपर टोटल इस समय मूव होता हुआ और हरीश को यहाँ पर दमखम दिखाना पड़ेगा। ये देखिए फिर एक बार शॉर्ट पिच गेंद थी, तेज तर्राक गेंदें कर रहे, हुक करना चाहते थे, उठपटांग बल्ला घुमा रहे, थोड़ी सी लेट आ रही है गेंद, गेंद बल्ले से टाइमिंग नहीं कर पा रही है। निश्चित रूप से विकेट कीपर के ग्लव्स में पूरी तरह से सुरक्षित। अब तक देखा जाए हरीश ने 4 गेंदें डिलीवर्ड की है और 3 गेंदें डॉट किए, एक दुक्का जरूर आया था, यानी कि वापसी करने के लिए एक मोमेंटम बनाना चाहते इस मुकाबले में बतौर गेंदबाज, वापसी करने के लिए एक अच्छी तरह से प्रयास। इस बीच ऑन साइड में बिल्कुल गेंद को खेला है, लॉन्ग स्टॉप की ओर गेंद आवे, सिंगल डबल में क्या कन्वर्ट होगी? जी हाँ, यहाँ पर थ्रो अच्छी की थी, लेकिन वो डायरेक्ट फ्लैट थ्रो की अपेक्षा थी, वैसा कुछ नहीं हो पाया। इक्का दुक्का यहाँ पर जरूर रनों के साथ आगे बढ़ते हुआ यहाँ पर उरन कोपरोली क्रिकेट टीम का स्कोर कार्ड 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए थोड़ी सी नीचे बहती हुई गेंद, फिर एक बार बल्ला तेज घुमा रहे हैं, गेंद बल्ले का संपर्क ने, तो तीसरी ओवर सागर में जरूर यहां पर कहूंगा एक अच्छी कमबैक कराने वाली गेंदबाज थे हरीश की। प्यार किया तो डरना क्या, जर पोरगीस म्हणते आईला, जर पोरगीस म्हणते आईला, गेला जमाना पहिला रे दादा, गेला जमाना पहिला, तो गेला जमाना पहिला रे दादा। धन्यवाद डीजे मास्टर। तर आपण अतिथी कक्षाकडे या ठिकाणी आपण वळणार आहोत। या ठिकाणी गोल्डन ग्रुपचे सन्मान्य सदस्य माननीय विजय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो सन्मान्य नरेश भगत साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान्य विजय पाटील साहेब गोल्डन ग्रुपचे एक सक्रिय सदस्य सन्मान्य विजयजी पाटील साहेब ज्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट या ठिकाणी दिली, त्यांचं शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गावदेवी क्रिकेट क्लब उत्सवली खुर्द आयोजित सरपंच चषक 2019च्या या तिसऱ्या रजनीमध्ये सन्मान्य विजयजी पाटील साहेब यांचं या स्पर्धेमध्ये सन्मान केलं जात आहे, त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे। धन्यवाद देन दोन्ही मान्यवरांना। वळूया टोटल 44 रन 44 रन बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं। पहले ओवर में आए थे 21, दूसरे में 18, तीसरी ओवर में 5 रन आए। टर्मिनेटर ओवर में जरूर कहूंगा जो उछलती हुई औसत थी उस औसत को रोकना प्राथमिकता समझा गेंदबाज हरीश ने और मात्र 5 रन खर्च किए। ये देखिए ताबड़तोड़ स्ट्रोक, कलायों का बेहतरीन उपयोग, स्क्वेयर ऑफ द विकेट, सनत जयसूर्या की याद दिलाने वाला ये स्ट्रोक 6 रनों के लिए। तिसरीला धरली, तिसरीला कॉन्टॅक्ट करतोस काय, ए तिसरीला कॉन्टॅक्ट करतोस काय, घरी बायको चिकनी हाय तरी तू माझे व मरतोस काय। धन्यवाद डीजे मास्टर। 1996 का वो विश्व कप जिसे कौन भूल सकता है, जिसे श्रीलंका ने जीतकर क्रिकेट टेनिस क्रिकेट में एक बहुत बड़ा उलटफेर किया था और यही वो स्ट्रोक था सनत जयसूर्या का, स्क्वेयर ऑफ द विकेट, छगे दागना। ये देखिए काफी पावर जनरेट की है, मोहर सी लगी हुई है और बिल्कुल यहां पर 50 रन पूरे होते हैं और बिल्कुल 12 गेंदों में हितेश मात्रे ने आज की रजनी का ये दूसरा अर्धशतक का जमावड़ा किया है। पहला अर्धशतक था केतन महर के नाम, तो दूसरा आज की रजनी का है बिल्कुल हितेश मात्रे के नाम। तो इस प्रतियोगिता का पहला अर्धशतक बार का कामले ने जटाया था। तो यानी कि 3 खिलाड़ी ऐसे उभर कर आए जिन्होंने हाफ सेंचुरी यहाँ पर प्रस्थापित करने का कीर्तिमान किया है। तो यही एक विशेषता रहती है सरपंच ट्रॉफी उत्सवली खुर्द की, जिस प्रतियोगिता में निश्चित रूप से प्रतिभा संपन्न खिलाड़ियों को हम हर साल
अपनी प्रतिभा का, अपने खेल का प्रदर्शन करते हुए देखते हैं। हुक किया इस गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से, बिल्कुल, और एक छक्का। धन्यवाद डीजे मास्टर। तो लगातार 3 छगे किस प्रकार से विपक्ष टीम की गेंदबाजी की धज्जियां उड़ाई जाती है, किस प्रकार कुचल के रखा जाता है, बिल्कुल चारों खाने चित किया यहाँ पर पनवेल सोसाइटी टीम के गेंदबाजों को। मात्र तीसरे गेंदबाज हरीश ऐसे थे जिन्होंने 5 रन खर्च किए। अब गणेश कौर गेंदबाजी के लिए 3 गेंदें किए, 3 छगे दागे इस ओवर में काफी महंगे साबित होते हुए। और किस डिटरमेंट के साथ यहाँ पर बल्लेबाजी कर, जबरदस्त डेडिकेशन है, डिसिप्लिन है और डिटर्मिनेशन है, करारीपन उनके बल्लेबाजी में दिखाई दे रहा है। किसी भी कमजोर गेंदों को बिल्कुल सीमा रेखा के पार लांघने में वो बिल्कुल चूक नहीं रहे। ये एक मंजे हुए खिलाड़ी की निशानी रहती है। और बिल्कुल जो मौका उनको मिला, थोड़ी सी कमजोर कड़ी है यहाँ पर सोसाइटी क्रिकेट टीम की गेंदबाजी, उस कमजोर कड़ी के ऊपर सर चढ़ के बल्लेबाजी कर रहे। तमाम सारी चुनौतियां बतौर गेंदबाजों के सामने अपने बल्लेबाजी के कारण प्रस्तुत करते हुए। ये देखिए अपरकट खेला इस गेंद को, गेंद लॉन्ग स्टॉप की ओर ट्रैवल हुए 4 रन। धन्यवाद डीजे मास्टर। 4 गेंदें फेंकी जा चुके। अब बिल्कुल अब तक देखा जाए तो इस चौथी ओवर में 22 रन, 3 छगे 1 चौवा, हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक राउंड द विकेट। ये देखिए फिर एक बार कलाइयों का उपयोग किया, फिर एक बार उसी अंदाज से गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। 24 छक्कों की मानो झड़ी सी लगी हुई। टोटल की बात करेंगे तो इस समय 70 रन स्कोर कार्ड के ऊपर आज की रजनी का यह हाईएस्ट टोटल जरूर हम देखेंगे। पिछले मुकाबले में पारगांव क्रिकेट टीम ने 69 रन जुटाए थे, तो 70 रन यहां पर निश्चित रूप से जुटाते हुए संकेत दिया है कि कोपरोली क्रिकेट टीम यहां पर काफी तगड़ी बल्लेबाजी कर सकती है और वो भी उच्चतम स्कोर यहां पर खड़ा कर सकते हो, मादा उनके अंदर है। तो 4 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। बिल्कुल इन 4 ओवर के खेल के समाप्ति के पश्चात 71 रन जुटा पाए। यहां पर काफी शानदार आक्रामक फ्लाइंग स्टार्ट और बिल्कुल उसी प्रकार से एक बहुमंजिला इमारत यहां पर स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल खड़े करते हुए उवन कोपरोली। पैकी सन्माननीय राकेश भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण मंचाशी आमच्या मंचाशी आपण संपर्क साधायचा आहे। यस, मला वाटतं पंचांची कामगिरी ते या ठिकाणी पार पडत असताना आपण राकेश भोईर यांना पाहतो। आखिरी ओवर इस पहले सत्र की। ये देखिए ऑन साइड में फिर एक बार पावरफुल हिटिंग, गेंद नहीं रुकेगी 6 रनों के लिए। तो अब एक जबरदस्त लंबा चौड़ा छक्का यहां पर देखने को मिला। काफी जबरदस्त पावर जनरेट की थी हितेश माधवे ने, गेंद की पिच तक पहुंचे, पावर जनरेट की टाइमिंग किया, ताकत तकनीक और टाइमिंग का त्रिवेणी संगम देखने को मिला। और तकरीबन देखा जाए तो 95 मीटर का यह आज की रजनी का सबसे लॉन्गेस्ट 6 हितेश माधवे के बल्ले से देखने को मिला। और एक छक्का, बैक टू बैक दूसरा छक्का। देखिए क्या जबरदस्त यहां पर एंजॉय कर रहे हैं अपने बल्लेबाजी को हितेश माधवे। मौका है उन्हें इस प्रतियोगिता का उच्चतम। बिल्कुल इस प्रतियोगिता की अगर बात करेंगे तो 83 रन, 83 रन स्कोर कार्ड के ऊपर। और हितेश के बिल्कुल रन हमें बताएंगे महेंद्र पाटिल सर। 18 गेंदें और 76 रन हितेश के बल्ले से। 100 रन बना भी सकते यहां पर। इस ओवर की बात करेंगे, अभी भी 4 गेंदें शेष है। ये देखिए
सिंगल जरूर यहाँ पर जुटाए, पलट कर दूसरे के लिए निश्चित रूप से दौड़ेंगे। तो बल्लेबाज की पारी का यहाँ पर रनआउट के रूप में खात्मा होता हुआ। तो 84 रन के ऊपर ये दूसरे विकेट का पतन, लेकिन हितेश म्हात्रे सर चढ़ के बल्लेबाजी कर रहे, छाए हुए इस मैदान के ऊपर उस सबली खुर्द के, जिन्होंने किसी भी गेंदबाज को बख्शा नहीं हुआ। पनवेल सोसाइटी क्रिकेट टीम के जिस मेरिट के साथ गेंद को किया, बिल्कुल अपने बल्लेबाजी का मादा दिखाए, गेंद की पिच तक पहुंचे, गेंद की लाइन को परखा, लंबाई को परखा और गेंदों को एग्जीक्यूट किया। विकेट के चारों तरफ चौवे छक्के मानो एक झड़ी सी उन्होंने लगाई और निश्चित रूप से उच्चतम स्कोर इस प्रतियोगिता का कन्वर्ट करते हैं। और एक छक्का यहां पर आता हुआ, टोटल 90 टोटल। सोने का मोर, सोने का मोर, कन्नड़ डीजे मास्टर इस प्रतियोगिता का उच्चतम स्कोर 90 और इंडिविजुअल उच्चतम स्कोर हितेश म्हात्रे का इस समय हम देख पा रहे बिल्कुल 83 रन, 83 रन यहां पर 83 रन। ये देखिए और एक बार यह लंबा, ये 101 मीटर का लॉन्गेस्ट सिक्स। धन्यवाद डीजे मास्टर। 89 रनों की 89 रनों की 89 रनों की पारी पनप रही है हितेश म्हात्रे के बल्ले से। ओके 89 रन की पारी यहां पर, उच्चतम स्कोर और एक छक्का। 89 और 5 95 रनों की पारी। निश्चित रूप से बल्ला ऊपर करना है, अभिवादन करना है दर्शकों का। हितेश 95 रनों की नॉट आउट पारी। हितेश बल्ला ऊपर करते हुए दर्शकों को अभिवादन करना है। शानदार बल्लेबाजी यहां पर, 95 रनों की पारी। टेनिस क्रिकेट में ऐसे कारनामे बहुत कुछ कम मायने में दिखाई देते, लेकिन ये गांव देवी क्रिकेट क्लब उत्सव खुर्द की प्रतियोगिता है, सरपंच ट्रॉफी, जहां पर ऐसी यादगार पारियां पिछले 6 सालों से हम यहां पर देख पा रहे। शानदार पारी यहां पर। टोटल की बात करेंगे 102 रन यहां पर, 102 रन। निश्चित रूप से कोपरोली क्रिकेट टीम के समर्थकों के चेहरे पर $1 मिलियन स्माइल यहां पर दिखाई दे रही है, क्योंकि उस प्रकार का कारनामा उन्होंने किया है। 102 रन, बहुत बड़ा कीर्तिमान आज की रजनी में यहां पर सरपंच ट्रॉफी उत्सव खुर्द के 2019 के शानदार आयोजन में। तो आने वाले सत्र में 30 गेंदें, 103 रनों की आवश्यकता। हा बिलकुल मी विनंती करेल कोपरोली संघाला की आपण लाईन अप करून या मैदानामध्ये आपण प्रवेश करायची। स्पर्धा खूप शिस्तबद्ध स्पर्धा आहे, प्रत्येक डिसिप्लिनचं पालन या स्पर्धेमध्ये केलं जातं। लाईन अप करून आपण मैदानामध्ये शिरकाव करायचा आहे आणि सामना संपल्यानंतर दोन्ही संघाने एकमेकाशी हस्तोंदोलन करून आपण या मैदान सोडायचं आहे। हे एकूण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा खेळली जाते आणि 6 वर्षाची परंपरा आहे या स्पर्धेला। सन्माननीय माजी सरपंच विश्वास शेठ भगत साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द, ज्यांच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने आणि मेहनतीने ही स्पर्धा सातत्याने रायगडमध्ये चर्चेचा विषय ठरत असते, नावारूपाला येत असते। तर या आपण ऐकूया 22 चेंडू 95 धावांची वादळी खेळी आपण पाहिली। 10 षटकार आणि 7 चौकार। पहा किती आतिषबाजी फलंदाजी केली। जर सामना 6 षटकांचा असता तर आज आपण शतक या ठिकाणी नक्कीच पाहिलं असतं। तर या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये सागर मांडवकर साहेब यांना। धन्यवाद नरेंद्र सर। तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया। खऱ्या अर्थानं धावसंख्येचा डोंगर इथे पाहायला मिळाला। फलंदाज आपण पाहतोय उरण कोपरोली संघाचे फलंदाज हितेश म्हात्रे, वन ऑफ द ग्रेट हिरो, डेंजर मॅन। 22 चेंडूमध्ये 95 धावा आणि आता मात्र नरेंद्र सर
व्हॉट्सअपच्या माध्यमातून पटापट अपडेट हितेशी सर्वत्र पोहोचले आणि खऱ्या अर्थानं उसरलीचं मैदान हे गाजवलं हितेशच्या या बहारदार खेळीनं. जिग्नेश संपूर्ण पॅक झालेत. अंडर 10चे खेळाडू आहेत. तर चला विनंती आहे आणि यानंतर होणारा सामना दोन संघनायकांना विनंती. बेलवली संघाचा संघनायक आणि भातान संघाचा संघनायक. बेलवली संघानं पराभूत केलं सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. भातान संघानं पराभूत केलं शिवकर संघाला. पारगाव आणि डेरिवली सामना झाला. पारगाव संघानं तो सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकला आणि आता मात्र पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहतोय उरण कोपरोली विरुद्ध पनवेल सोसायटी. एकतर्फी आपण लढती आज मात्र पाहायला मिळाले नाही. सर्व सामने हे खूप चांगले झाले. मात्र हा सामन्याचा निकाल कसा असेल. मागचा सामना मात्र फलंदाजाच्या जोरावर दहशत निर्माण केली केतन पारगाव संघासाठी. तर बेलवली संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी पहिला कॉल आणि भातान संघाचा संघनायक दुसऱ्या फेरीतील सामना जो 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या. मैदानाकडे लक्ष वेधूया. अतिशय रंगतदार स्पर्धा इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित आपण स्पर्धा पाहतोय आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेचा आनंद घेत असताना तर लक्ष वेधूया पुन्हा एकदा मैदानाकडे. चहाची मागणी इथे केली मी विनंती करेन. तर भातान संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळ संघ इथे खेळणारे सूरज भगत साहेबांना विनंती करेन आपण नाणेफेक करायचं आहे. यावेळचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला. चेंडू सीमा पार. उरण कोपरोली संघ खेळतोय. दहशत निर्माण केली. तब्बल विजयासाठी टार्गेट सेट केले. 5 षटकामध्ये विजयासाठी धावा आपण पाहतोय. विजयासाठी 103 धावा विजयासाठी करायचे आहेत. तर पेनवरून नरेंद्र म्हात्रे सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा आम्ही क्रिकेट वेळेत त्यांनी सुद्धा या सरपंच ट्रॉफी स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. यावेळचा चेंडू आणखीन एक तडाखा. ज्या पद्धतीने हितेशनं मैदान गाजवलं मी सुद्धा ती दहशत निर्माण केले हे दाखवताना फलंदाज संतोष खेळतोय पनवेल सोसायटी संघाचा खेळाडू. जगन रूपाची पोरगी माझ्या मामाची. जगन रूपाची पोरगी माझ्या मामाची. जगन रूपाची पोरगी माझ्या मामाची. लाईन मारते माझ्यावर. लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर. गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. डीजे नितीन कौतुक करूया. डीजे नितीन 2 चेंडू मध्ये अफलातून जिगरबाज फलंदाजी इथे पाहायला मिळाली. 103 धावा ठोकायचे आहेत. 2 चेंडू मध्ये बनवल्या 10 धावा. इथे आणखीन एक तडाखा. U6 3 चेंडू मध्ये बनवल्या आता मात्र 16 धावा. ईट का जवाब पत्थर से हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिलं संतोषनं. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. अन इश्काचा गुलखंद केलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. राया मैदानाकडे लक्ष वेधूया आपण. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 16 धावा. चहा घेऊन यायचंय मी विनंती करेन. सचिन भगत यांना विनंती. चहा घेऊन आपण लगेच व्यासपीठाकडे. 3 चेंडू मध्ये धावा आल्या एकूण 16. जी सुरुवात केली होती उरण कोपरोली संघानं 3 चेंडू मध्ये धावा बनवल्या होत्या 9. इथे जबरदस्त सुरुवात 103 धावसंख्येचा पाठलागाला सुरुवात झाल्या. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतोय फलंदाज संतोष. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी काय गरज होती का. गरज नसताना विनाकारण विकेट फेकली जाते आणि पनवेल सोसायटी संघाचा फलंदाज अश्विन कोटी आणि ते बाद झालाय. थँक्यू. सर्वाधिक लोकप्रिय झालेले गीत
पनवेल सोसायटी संघ खेळाडू आपल्यासाठी खेळाडू कक्ष तिथे आहे, तिथे आपण फक्त खेळाडूच बसतील. आपण याची नोंद घ्या आणि आपल्या पाठीराख्याने विनंती आहे तिथे कोणी बसणार नाही आहे. तर नरेंद्र सर इथे गरज नसताना विनाकारण विकेट फेकली गेली. 103 धावांचा डोंगर उभा केला आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हितेशची चर्चा सर्वत्र झाली आहे, ज्याने उसारलीच्या सरपंच ट्रॉफीमध्ये तब्बल 95 धावांची बहारदार खेळी केली. खऱ्या अर्थानं बारक्यानं प्रेक्षकांची मने जिंकली होती. आणि आता मात्र या रात्रीमध्ये फलंदाजांना पोषक खेळपट्टी दाखवून दिलं हितेशनं. एकूण धावा धावफलकावर आपण पाहतोय धावा आहे 18, गडी बाद झाला 1. गोलंदाज तयार मिथुन म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर उरण कोपरोली संघाकडून पनवेल सोसायटी ऑन साइडला प्रहार करते. चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक नाते कुठली आपण पाहतोय धाव घेण्यासाठी प्रयत्न, मात्र इथे पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. एकूण 3 धावेचा बोनस. 3 धावसंख्या पुढे सरकणारे, मात्र फलंदाज बाद झालाय धावबादच्या रूपानं. आणखीन एक धक्का, हा सुद्धा फलंदाज नाराज झाला. पहिला आपण फलंदाज पाहिलं होतं रवी सोळंके गेला होता. आणि संतोष खेळतो अजूनही मैदानावर पनवेल सोसायटी संघासाठी. तर नाणेफेक इथे संपन्न झाली. मान्यवरांच्या शुभ हस्ते बेलवली आणि भातान आणि नाणेफेकीचा कौल जिंकला बेलवली संघानं. सामना 4 षटकांचा असेल. आपण याची नोंद घ्या आणि बेलवली संघ निर्णयाची अंमलबजावणी करून आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे, ही सुद्धा आपल्याला विनंती. बेलवली आणि सामना आपण पाहणार आहोत भातान. यानंतर गोलंदाज मिथून पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या 1 धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर आपण पाहणार आहोत 103 धावांचा डोंगर उभा केलाय. आणि या धावसंख्येचा रतीप टप्पा ओलांडत असताना दुसऱ्या अंकामध्ये खेळणारा संघ आपण पाहतोय पनवेल सोसायटी संघ. पहिल्या षटकामध्ये नरेंद्र सर 21 धावा उरण कोपरोली संघाने ठोकल्या होता, जिथे हितेशी आक्रमकता पाहायला मिळाली. आणि इथे सुद्धा तोच प्रवास आहे. सामना अतिटटीचा होतो की काय, ही सुद्धा प्रेक्षक वर्गामध्ये चर्चा. डीजे तर करेक्शन केलंय. धावा येत्या धावफलकावर 21. मैदानावर आपण पाहतोय शॉन पथक मैदानावर गेला आणि क्रिकेटची स्पर्धा यांची उपस्थिती ठरलेली असते. जिग्नेशचा खूप चांगला मित्र येतो आणि तो सुद्धा गेलाय मैदानावर. एकूण धावा आहेत 21. विजयासाठी 103 धावांचा डोंगर. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येणाऱ्या उरण कोपरोली संघाकडून गोलंदाज अभय म्हात्रे. उरण कोपरोली आणि पनवेल सोसायटी चौथी लढत. तिसरा सामना झाला होता केतन मेरचा पारगाव संघ आणि दसरथचा डेरवली संघ. तो सामना सहज जिंकला पारगाव संघानं. खूप मोठी धावसंख्या सुद्धा होती त्या सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला 103 धावा, मात्र बरोबरी अजूनही सामना बरोबरीमध्ये पाहायला मिळतोय. क्लीन बॉल, फलंदाज बाद. तिसरा धक्का पनवेल सोसायटी संघाला. DJ Poppy थँक्यू. फलंदाज बाद झाला संतोषनं 19 धावांचं योगदान, जबरदस्त सुरुवात करून दिली होती. संतोष बाद झाला. अश्विन कोट्यान बाद झाला. रवी सोळंकी बाद झाला. आणि गणेश कोवर इथे मैदानावर आला. आणि नवीन फलंदाज हरीश. पनवेल सोसायटी विरुद्ध कोपरोली उरण अशी रंगतदार लढत प्रेक्षकांच्या भेटीला. तर गोलंदाज तयार होईल. गोलंदाज अभय म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू
नाईस डिलिव्हरी 103 धावेचा डोंगर आहे. आणि जर हा पल्ला पार करायचा असेल तर गोलंदाजावर तुटून पडावं लागेल. पहिल्या षटकामध्ये उरण कोपरोली संघाने सुद्धा 21 धावा ठोकल्या, तेवढ्याच धावा पनवेल सोसायटी संघाने सुद्धा ठोकल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा या उरण कोपरोली संघाने ठोकल्या होत्या. यावेळचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. थोडा झटपट क्रिकेट खेळायचं उरण कोपरोली संघाला विनंती. तर नीलकंठ भगत साहेब शिवकरचे बिग सपोर्टर यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपये, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहेत. बिग सपोर्टर आणि गोल्डन ग्रुप पनवेलचे अध्यक्ष. आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा कुठेही असो आवर्जून त्यांची उपस्थिती असते, त्यांचं सुद्धा आम्ही आभारी आहोत. एकूण धावा आहे ते 22. 103 धावेचा डोंगर उभा केलाय. गोलंदाज तयार अभय. ऑनसाईडला प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. क्रिकेटमध्ये दादागिरी फलंदाज, जे फलंदाज नेहमी आक्रमक बनतात, मोठे मोठे फटके खेळतात, ते फलंदाज क्रिकेट रसिकांना नेहमी आवडतात. ज्या पद्धतीनं नरेंद्र सर हितेशनं अफलातून केली आणि त्याचं कौतुक सुद्धा सर्व पाठीराख्याने केलं. तर गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज अभय मात्र्या. गोलंदाजी मार्कवर अभय. सामना करण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय रमेश. लक्षवेधी पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. एकूण धावा धावफलकावरती 22. गोलंदाजी मार्कवर अभय म्हात्रे पनवेल सोसायटी संघाकडून. यावेळचा चेंडू फलंदाज आपण पाहतोय. एकूण धावा धावफलकावरती पानरो. एकूण धावा आहेत त्या 22. इथे 103 धावा आहेत. मोठा पल्ला आहे आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा असं चित्र स्पष्ट झालंय का कोपरोली संघाची बाजी असेल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जय आणि पराजय हा ठरलेला असतो. विजय एकाच होईल. 2 षटकं समाप्त झालेत. धावा आहेत त्या 22. चांगलं क्रिकेट. गावान लोढाला आमचे गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, हे गावान लोढाला. थँक्यू. तर नरेंद्र सर गीत आपण इथे ऐकलं. लोढा बिल्डर्स प्रसिद्ध आहे खूप आणि तो बिल्डर जेव्हा गावा ठिकाणी येतो तेव्हा त्या गावाकडच्या लोकांची जीवन जगण्याची शैली बदलते आणि त्यावरचं गीत होतं DJ नितीन. चांगलं संगीत. तर 2 षटके समाप्त. 103 धावेचा डोंगर. गॅपमध्ये चेंडू पिकअप स्ट्रोक. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न बघा किती सुरेख झालेत. फलंदाज वेगाने धाव पूर्ण करतील. या धावेच्या मदतीनं एकूण धावा आपण पुन्हा एकदा पाहूया. 103 धावा उरण कोपरोली विरुद्ध पनवेल सोसायटी. गोलंदाज चरण मात्रे कोपरोली संघाकडून. लॉफ करतो चेंडूला. U6. 6 धावेसाठी षटकार. गावान लोढाला आता दारूला सोडाला, आमचे कमराला घोडाला, आता दारूला सोडाला, आमचे कमराला घोडाला. थँक्यू. लक्षवेधी पुन्हा एकदा मैदानाकडे. अटॅकिंग क्रिकेट. आणखीन एक षटकार. जबरदस्त अफलातून फलंदाजी. मेरे पास ताकत भी है और मेरे पास नजाकत भी है हे दाखवून दिला फलंदाजांना षटकार. सोन्याच्या साखल्या या आमचे गल्याना, सोन्याच्या अंगठ्या या. मैदानाकडे लक्ष वेधी. उरण कोपरोली संघ खूप जबरदस्त कामगिरी करतोय. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 36. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला प्रहार केलाय. चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद होईल. पनवेल सोसायटी संघाचा एका पाठोपाठ एक गडी बाद झालेत. 4 गडी बाद झालेत आणि एकूण धावा पाहतोय 36. आता सोन्याच्या साखल्या या आमचे गल्या आणि सोन्याच्या अंगठ्या आता बेंटेचा माल जेला, आता सोन्याचा कडाला, आता बेंटेचा माल जेला, आता सोन्याचा कडा. मैदानाकडे लक्ष वेधूया.
आपण इथे पाहतोय लक्ष वेधतोय उरण कोपरली संघ 103 धावायचा 103 धावेचा डोंगर आहे उरण कोपरोली वर्सेस पनवेल सोसायटी. गोलंदाज तयार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटवर आला नाही पंचांचा इशारा आलाय पंच इशारा करतील कडाक्याची थंडी आणि ओव्हर बॉल किती एक चेंडू. तर नरेंद्र सर बघा धुक्यांचं सुद्धा साम्राज्य सावट पाहायला मिळतं एवढी थंडी आहे खऱ्या अर्थानं थंडीच रात्रीचा प्रहर एक चेंडू बाकी आहे पंचांना विनंती आहे रात्रीचा प्रहर पाहतो आणि कडाक्याची थंडी. तर कोपरोली संघासाठी शुभेच्छा आल्यात 70-70 कोपरोलीच्या हर्षद भोईर पंच एक चेंडू बाकी आहे वेट प्रतीक्षा करूया आपण आमचे स्कोरर आणि इंडिया क्रिकच्या आपण पाहतोय स्कोरर संपर्क साधतील. पहिल्या चेंडूवर 2 विश्लेषण आलंय दुसऱ्या चेंडूवर षटकार तिसऱ्या चेंडूवर षटकार त्यानंतर फलंदाज बाद आणि त्यानंतर निर्धाव चेंडू एकूण चेंडू झाल्या 5. तर 2 चेंडू डॉट करेक्शन केले ओके. तर आपण जाऊया मैदानाकडे. बघा मनुष्य यंत्रणा नरेंद्र सर काम करत असली तरी पण प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्ग आणि रसिक वर्ग किती जागृत असतो किती त्यांची कडवी नजर असते हे सुद्धा आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळालंय. कोपरोली संघाने 103 धावेचा डोंगर उभा केलाय. तर कोपरोली संघ झटपट क्रिकेट खेळायचे खेळाडूंना विनंती 11 वाजून 37 मिनिटं झालेत आणि सामना आपण पाहतोय तापमान सुद्धा पाहतोय आणि बघा रेल्वे ट्रॅकवर शेकोटी पेटवलंय विजवायची आपण ही आपल्याला विनंती आहे. 18 चेंडू 81 गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट क्लीन बॉल फलंदाज बाद आणखीन एक धक्का पनवेल सोसायटी संघाचा फलंदाज बाद. गणपती लक्ष विद्या पुन्हा एकदा आपण मैदानाकडे एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 36 103 धावेचा डोंगर उभा करायचा फलंदाज खेळतोय आपण पाहतोय मैदानावर पनवेल सोसायटी संघाचा अल्पेश खेळण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज बाद झाला गणेश. मैदानाकडे लक्ष वेधूया चेंडू आणि धावांचं अंतर खूप मोठं आहे आणि जर हे अंतर पार करायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी ही करावीच लागणार आहे. उरले ते फक्त आक्रमण आणि आक्रमण इथे करावं लागेल या सत्रामध्ये खेळणाऱ्या पनवेल सोसायटी संघाला. कडाक्याची थंडीनं मात्र साम्राज्य पाहायला मिळते धुक्यांचं सावट सुद्धा इथे पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल डबलनं काही होणार नाही वेळ निघून चालले चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहूया. दहा चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 9 चेंडू 65 धावा एकतर्फी सामना कौतुक करूया कोपरोली उरण संघाचं. पनवेल सोसायटी संघ आम्ही पहिल्यांदाच त्यांना खेळताना पाहिलं चांगला प्रयत्न सुरुवात दमदार झाली गोलंदाजी साथ लाभली नाही. जर हितेशी आतषबाजी झाली नसती तर कदाचित खूप चांगला प्रवास त्यांचा सुद्धा इथे पाहायला मिळाला असता. मैदानाकडे लक्ष वेधूया आपण एकूण गडी बाद झालेत आतापर्यंत पनवेल सोसायटी संघाचे फलंदाज बाद झालेत एकूण 6 आणि धावा आहेत त्या धावफलकावर 38. तर नाणेफेक जिंकली भातान संघ रेडी राहायचं आपण. बॅटिंग बेलवली संघ ची फलंदाजी तर भातान संघाला आम्ही विनंती करतोय. बेलवली संघाने नाणेफेक जिंकले आणि डिसिजन बॉल फर्स्ट. लगेच आपण मैदानामध्ये रवाना व्हायचे थोडा वॉर्मअप करायचे थोडी आपण हालचाल करायची थंडी खूप आहे
आणि त्याचा बेनिफिटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ऊर्जा निर्माण करावी लागेल. कडाक्याची थंडी, प्रेक्षक वर्ग मात्र सुद्धा सामना पाहतोय आणि या धुक्यांचं सावट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आपण न्यूजमधून सुद्धा पाहिलं थंडी वाढत चाललंय. नरेंद्र सर, असं सुद्धा म्हटलं जातं पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतो, हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते. ऋतूसुद्धा बदलत चालले. ज्याप्रमाणे माणसं बदलत चाललेत आणि ऋतूसुद्धा बदलत चालले हे सुद्धा आपण नेहमी पाहिलं. मग कधी कधी उन्हाळ्यामध्ये पण सुद्धा हिवाळ्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पडताना सुद्धा आपण नेहमी पाहिलंय. 7 चेंडू 64 धावा. आता मात्र समीकरण 6 चेंडू 63 धावा. खूप मोठा प्रवास पार करायचे विजयासाठी. लक्ष वेधूया आपण मैदानाकडे. तर यानंतर पुढचा सामना लगेच सुरू होईल. एकतर्फी सामना. जरी 6 षटकार मारले तरी सामना जिंकणार नाही. जय पवार सर, हेमंत कोहली सर आमचे पंच आहेत, यांच्याशी आम्ही संपर्क साधतो. नितीन सुद्धा आहेत. सामना एकतर्फी आहे नरेंद्र सर. तर कधी आपण बघू कोण प्रेक्षकांशी आम्ही संपर्क साधूया या स्पर्धेबद्दल. 6 चेंडू 63 धावा. लक्ष वेधूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. सर्वांना थंडी वाजते, सर्वांनी जॅकेट परिधान केलं. मात्र आमचे कॅमेरामॅन बघा, त्यांना थंडीची काहीच भासत नाही आहे, अजिबात थंडी नाही आहे. इंडिया क्रिकेटची संपूर्ण टीम, नंदू भगत, त्यांना सुद्धा थंडी नाही आहे, बिंदास फिरतात फेरफटका मारताना. एकतर्फी सामना आहे. सामन्याचा निकाल सुद्धा इथे स्पष्ट झालाय. निश्चितच ज्या खेळाडूनं 95 धावा ठोकल्या तो फलंदाज 0 धावसंख्येवर त्याला बाद करण्याची संधी होती. हे क्रिकेटमध्ये संधीचं सोनं करण्याचं भाग्य ज्यांना लाभलं, ज्याने क्रिकेटमध्ये खूप कारकीर्द गाजवली. बघा इथे आमची छोटे बच्चे कंपनी वॉर्मअप करते, त्यांची सुद्धा दौड पाहायला मिळते, त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं. तर बेलुली संघ नाणेफेक जिंकली. थोडी आपण एक्सरसाइज करा, वेळ आहे आपल्याकडे, स्ट्रेचिंग करा. रामदेव बाबा नेहमी म्हणतात योगा करा. तर निश्चित आपण सुद्धा पुढच्या सामन्यामध्ये खेळणार. दोन्ही संघांना शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे खेळवला जाईल. बेलुली संघाविरुद्ध भातान असा सामना रंगेल. सरपंच ट्रॉफी हुसरलीच्या स्पर्धेमध्ये रंगणारी भव्य दिव्य स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांना LED. एकतर्फी सामना आहे. आम्ही सामन्यामध्ये प्रेक्षकांना घेऊन जात नाही कारण सामन्याचा निकाल स्पष्ट झाला आहे. तर आपण इथे पाहतोय भव्य दिव्य आयोजन. शेकोटी आपण बंद करायचे. प्रेक्षकांना विनंती, सर्व स्टॉल धारकांचं सुद्धा आपण आभारी आहोत. प्रेक्षकांची ताण भूक भागावी म्हणून स्टॉल धारक सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत. शिवप्रेमी झकास लस्सीचे अब्दुल भाई यांना प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यात. या कडाक्याच्या थंडीमध्ये आपली थंडगार लस्सी पिणार कोण? मग ते सुद्धा थोडं चिंतेमध्ये आहेत. मात्र आपण पाहतोय चायनीजचा धंदा खूप फॉर्ममध्ये आहे. आपण स्टॉलधारक सुद्धा पाहतो या मैदानावर. लक्ष वेधतो आम्ही प्रेक्षकांचं. नरेंद्र सर, नंदू भगत यांचा धंदा बोलतात असं थोडासा फॉर्ममध्ये आहे, पण ते सांगतात थोडी मंदीसुद्धा आहे. तर आज मागी गणेश जयंती, वडापाव विक्रेते सुद्धा आहेत. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आणि एकदा जोरदार टाळ्या उरण कोपरोली संघासाठी. देदीप्यमान कामगिरी केली आणि खऱ्या अर्थानं उसरलीचं मैदान गाजवलं. धावा ठोकल्या 95 आणि एक बहारदार खेळी केली हितेशनं. जिग्नेश आम्हाला सांगतोय थंडी वाजते, मग घरी जा. तर 22 चेंडूमध्ये 95 धावा, सामना जिंकला असं सोप्या पद्धतीनं. पनवेल संघ लाईनअप व्हायचे आपण. तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन आमच्या टी शर्ट परिधान करून बेलवली आणि भातान
तर मी भातान संघ विनंती करेन आपला मॅन ऑफ द मॅच परिधान केलेला खेळाडू आपण तो टी शर्ट घालून यायचा आणि बेलवली संघ. तर चंद्रकांत भोईर साहेब माजी सरपंच भातान यांच्या शुभ हस्त्या हितेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. गोरख धुमाळ साहेब हे सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा खूप थंडी वाजते. एवढी थंडीच आहे काय करणार. नितीन भगत साहेब सांगतात असं वाटतं काश्मीरमध्ये आलोय.